सम्यगेतद्व्यवसितं भवता सात्वतर्षभ यत्पृच्छसे भागवतान् धर्मान् स्वविश्वभावनान्. अर्थात नारद म्हणाला, हे सात्वत वंशातील श्रेष्ठ वसुदेवा, तू सर्वांना पावन करणारा भागवत धर्म विचारित आहेस. हे फार चांगले केलेस. श्रुतो अनुपठितो ध्यात आतृतो वानुमोदिता सत्यपुनाते सद्धर्मो देव विश्वतृहोपिः. अर्थात हे वासुदेवा, हा भागवत धर्म असा आहे की तो ऐकला, स्वतः पठन केला, त्याचे चिंतन केले, त्याचा आदर केला किंवा नुसते कौतुक केले तरीही त्यामुळे सर्व देव व जग यांचा द्वेष करणारेही पावन होतात. श्री शुक म्हणे, नरदेवा भावो मीनला नारदांच्या भावा, ऐकोनी प्रश्न सुहावा. तो म्हणे, वसुदेवा धन्यवाणी परिसता हा तुझा प्रश्न, चित सुखे प्रकटे नारायण. ऐसे बोलता नारद जाण, स्वानंदे पूर्ण ओसंडला. रोमांच उचलले अंगी, स्वेद दाटला सर्वांगी. आनंदाश्रू चालिले वेगी, स्वानंद रंगी टुल्लुतू. सप्रेम मीनलिया श्रोता, जे पूर्ण सुखावेना वक्ता. तै तो जाणावा अवघा रीता, कथा सारामृता चवी नेणे. ऐकता वसुदेवाचा प्रश्न, नारद सुखावे पूर्ण. मग स्वानंद गिरा गरजोन, काय आपण बोलत. नारद म्हणे, सात्वत श्रेष्ठा वसुदेवा परमार्थनिष्ठा. धन्य धन्य तुझी उत्कंठा, तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. ज्याचे धर्माचे प्रश्नोत्तरे, हे विश्व अवघेची उद्धरे. हे विचारिले तुवा बरे, निज निर्धारे श्रीकृष्ण जनका. तुझे प्रश्नोत्तरे जाण, साधक निस्तरती संपूर्ण. साधकांचे नवल कोण, महापापी पावन येणे होती. भागवत धर्माचेनी गुणे, एक उद्धरती श्रवणे. एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने संसार पाशा. एक श्रोतया वक्तयांते, देखुनी सुखावती निज चित्ते. सद्भावे भले म्हणती त्याते, तेही तरती येथे भागवत धर्मे. हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा, तोही तरे हा महिमा भागवत धर्मी. अर्थात हे परीक्षित राजा, वसुदेवेच्या मनीचा भाव व नारदाच्या मनीचा भाव एकरूप झाला. वसुदेवाने जो सुंदर प्रश्न विचारला होता त्यावर नारद म्हणाला, धन्य वसुदेवा, धन्य आहेस. वसुदेवा, तुझा हा सुंदर प्रश्न ऐकून जणू स्वतः नारायणच आनंद रूपाने प्रकट होतो. हे बोलताना नारद स्वतः स्वानंद पूर्ण झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले, नेत्रातून अश्रू वाहू लागले, अंगाला घाम फुटला व स्वानंदाच्या रंगात तो रंगून गेला. अशीच स्थिती वासुदेवाचीही झाली होती. जेव्हा वक्ता प्रेमाने भगवंताचे गुण सांगू लागतो तेव्हा श्रोता जर तल्लीन होत नसेल तर त्याला कथारूपी अमृताची चव कळत नाही व श्रोता श्रवणात तल्लीन झालेला पाहून जो वक्ता प्रसन्न होत नाही तो खरा वक्ताच नव्हे, कारण त्यालाही कथेतील रस कळत नाही. वसुदेवाचा प्रश्न ऐकून नारद सुखावला व प्रसन्न वाणीने स्पष्टपणे बोलू लागला. ते ऐकावे. नारद म्हणाला, वसुदेवा, तुझी उत्कंठा पाहून असे वाटते की तू मोठा निष्ठावंत परमार्थी आहेस. तुझा भाव फार उत्तम आहे. तू मोठा निष्ठावंत परमार्थी आहेस. तुझा भाव फार उत्तम आहे. ज्या प्रश्नोत्तराच्या योगाने हे अवघे विश्व उद्धरून जाईल तेच तू नेमके विचारलेस. यात तुझी उत्तम बुद्धी दिसून येते. हे श्रीकृष्णाच्या जनका, या प्रश्नोत्तरांनी साधक संसार सागरातून तरून जातील यात नवल नाही, कारण हे ऐकून महापापीही उद्धरून जातील. या भागवत धर्माच्या अंगी असे गुण आहेत
की त्याच्या श्रवणाने कित्येकांचा उद्धार होतो. काही लोक त्याच्या वचनाने तरुण जातात, तर त्याचे ध्यान केल्याने काही लोक तरुण जातात. काही लोक हा धर्म सांगणारा वक्ता व ऐकणारा श्रोता यांना पाहून आनंदित होतात व त्यांची वाहवा करतात, अर्थात त्यांना प्रोत्साहन देतात. तेही तरुण जातात. पण हे काहीच नाही. या भागवत धर्माचा महिमा असा आहे की जो देवांचा आणि प्राणीमात्रांचा द्वेष करतो तोही उद्धरून जातो. त्वया परम कल्याण पुण्यश्रवण कीर्तन स्मारितो भगवानत्य देव नारायणो मम. अर्थात, वसुदेवा, तू आज मला ज्याचे नाम श्रवण करणे व गुणसंकीर्तन करणे हे पावन करणारे आहे व जो परम कल्याण करणारा भगवान नारायण देव आहे, त्याची पुन्हा आठवण करून दिलीस. जे तरी खाले भागवत धर्म तेथ निर्तळे कर्माकर्म विकर्म निंदाद्वेष क्रोध अधर्म हृदयी धरिता भागवत धर्म अकर्म्याचे निर्दळी कर्म अधर्म्याचे निर्दळी धर्म देव उत्तमोत्तम पदप्राप्ती अविद्येचे नाम उरो नेदी. ते भागवत धर्मी अत्यादर श्रद्धेने केला प्रश्न तुवा थोर निज भाग्ये तू अति उदार परम पवित्र वसुदेवा. तुझे वानू पवित्रपण तरी पोटा आला श्रीकृष्ण जयाचेनी नामे आम्ही जाण परम पावन जगद्वंद्य. तो स्वये श्री कृष्णनाथ नित्य वसे तुझिया घरात तुझिया ऐसा भाग्यवंत न दिसे येथ मज पाहता. वसुदेवा तुझिया नामता वसुदेव म्हणती अनंता ते वसुदेव नाम स्मरता परम पावनता जगद्वंत्या. ज्याचेनी श्रवणे वाढे पुण्य ज्याचेनी नामे झडे भवबंधन तो सद्य स्मरविला तुवा नारायण तुझी वाचा कल्याण वसुदेवा. तुझा आजी ऐकताची प्रश्न पूर्ण प्रकटला नारायण मज तुझा हा उपकार पूर्ण तू परम कल्याण वसुदेवा. ऐकोनी नारदांचे वचन जणे विकल्प धरिल मन यासी पूर्वी होते विस्मरण आता जाहले स्मरण वसुदेव प्रश्ने. ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती ते जाणावे आत्मघाती तेही अर्थीची उपपत्ती ऐक निश्चिती शुक सांगे. अग्निकुंडा माझी स्वयंप असे तो घृता वदाने अतिप्रकाशे देवी सप्रेम प्रश्नवशे सुख उल्लासे मुक्तांचे सप्रेम भावार्थे मीनला श्रोता मुक्तही उल्लासे सांगे कथा तेथील सुखाची सुखस्वादुता जाणे जाणता स्वधर्म. अर्थात, या भागवत धर्माचे नियम हृदयात ठसवून घेऊन तसे आचरण केले तर वाईट कर्म करणाऱ्याचे दुष्कर्म व अधार्मिकाचे धर्माविरुद्ध वर्तन हे सर्व नष्ट होते व ते लोकही उत्तम पदाला प्राप्त होतात. हे भागवत धर्म जेथे प्रविष्ट होतात, अर्थात लोक त्याप्रमाणे सदाचाराने वागतात, तेथे कर्म अकर्म विकर्म निंदा द्वेष क्रोध अधर्म आणि अविद्या या सर्वांचे नावही उरत नाही आणि लोक भागवत धर्माचा मोठा आदर करू लागतात. अर्थात अशा प्रकारच्या भागवत धर्म सांगण्यासाठी तू विनंती केलीस, श्रद्धेने प्रश्न विचारलास, म्हणून तू स्वतः फार धन्य आहेस. तुझे भाग्य मोठे आहे. तू पवित्र आहेस. तुझे पावित्र्य काय वर्णावे. ज्याच्या नावाने आम्ही परम पावन झालो, सर्व जगाला वंदनीय ठरलो, तो श्रीकृष्ण तुझा पुत्र म्हणून जन्माला आला. तो श्रीकृष्णनाथ तुझ्याच घरात नित्य राहतो. त्यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान मला त्रिभुवनात दिसत नाही. हे वसुदेवा, तुझ्या नामावरून त्या भगवंताला अनंताला लोक वासुदेव असे म्हणू लागले व त्या वासुदेव या नावाचे जे स्मरण करतात त्या जगाला वंदनीय अशा साधूंना परम पवित्रता येते. हे वसुदेवा, ज्याच्या श्रवणाने पुण्य वाढते, ज्याच्या नामस्मरणाने संसाराचे बंधन तुटते, त्या नारायणाचे मला स्मरण करून दिलेस. खरोखर
तुझी वाणी अत्यंत शुभ आहे. तुझा प्रश्न ऐकताच आज माझ्या मनात नारायण पूर्णपणे प्रकट झाला आहे. हे परम कल्याण करणाऱ्या वसुदेवा, हा तुझा माझ्यावर उपकारच आहे. आशंका. इथे एकनाथांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नारदांचे वचन ऐकून मनात अशी शंका येईल की नारद नारायणाला विसरला होता व वसुदेवाच्या प्रश्नाने त्याला स्मरण झाले. असे आहे की काय? ज्याच्या मनात असा विकल्प येईल तो खरोखर स्वतःलाच घातक ठरणारे आहेत असे समजावे. शुकदेव या शंकेचे उत्तरच देत आहेत. अग्नीच्या कुंडात अग्नी नेहमी असतो असे असून त्यात जर घृताची आहुती दिली तर तो जास्त प्रदीप्त होतो. त्याप्रमाणेच प्रेमाने जर मुक्त मनुष्यांना कोणी प्रश्न केला तर त्यांच्या मनात आधीपासूनच असलेले भगवंताचे ध्यान दृढ होऊन त्यांच्या प्रेमाला भरते येते. श्रोता कथेच्या भावार्थात पूर्णपणे प्रेमाने घडून गेलेला आहे आणि मुक्त असणारा वक्ता उल्हासाने सांगत आहे. त्या प्रसंगी दोघांना जे सुख होते त्या सुखाची गोडी एखादा अनुभवीच जाणू शकतो. अत्राप्युदाहरन्तीमितिहासं पुरातनम् आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मना. अर्थात या भागवत धर्माच्या निर्णयाविषयी पूर्वी महात्मा विदेह जनक ह्याचा आणि ऋषभपुत्र नवनारायण ह्याचा संवाद झाला होता असा प्राचीन इतिहास लोक सांगतात. ते मी तुला सांगतो. या लागी मुक्त मुमुक्षु विषयी जन भागवत धर्मे निवती संपूर्ण तेची वसुदेवे केला प्रश्न तेणे नारद पूर्ण सुखावला जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येथ सांगावया नारद मुनी निश्चित उपपादित इतिहासू. अर्थात त्यामुळे मुक्त मनुष्य, मुमुक्षु, साधक व सामान्य संसारी जन हेही भागवत धर्माच्या श्रवणाने किंवा कथनाने पूर्ण शांतीचा अनुभव घेतात. आणि वसुदेवाने असाच प्रश्न केला असल्याने नारदांना फार सुख झाले. जे भागवत धर्म व नीतिनियम पूर्वीपासून परंपरेने सर्वांना आवडत आले आहेत तेच धर्म सांगण्याच्या विचाराने नारद मुनी एक पूर्व इतिहास सांगू लागले.